नमस्कार मंडळी, मेष राशीवाल्यांनो सावधान. 7 जून रविवार तुमच्या आयुष्यात असा काही बदल घेऊन येत आहे की तुम्ही कल्पनाही केली नसेल. ग्रहाची चाल अचानक बदलत आहे आणि नशिबाची एक मोठा खेळ सुरू होत आहे. काही मेष राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो, तर काहींना अशी बातमी मिळू शकते जी त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. पण इथे एक मोठी चेतावणी देखील आहे. एक छोटी चूक, एक चुकीचा निर्णय किंवा कोणावर अंधविश्वास तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब उजळू शकतो. मेष राशीवाल्यांनो, 7 जूनला तुमच्या नशिबात नेमकं काय लिहिलं आहे? मोठी खुशखबर, मोठा इशारा, चला जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, जाणून घेऊया आपण. मेष राशीच्या सर्व जातकांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे, कारण 7 जून रविवारी हा दिवस तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित घडामोडी घेऊन येऊ शकतो. ग्रहाची बदलती चाल, नक्षत्राची स्थिती आणि काळाचा प्रभाव यामुळे मेष राशीच्या अनेक लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडण्याचे चिन्ह दिसत आहे. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही काळ येतो जेव्हा सर्व काही अचानक बदलायला सुरू होतं. अनेक दिवसापासून बंद असलेले मार्ग अचानक खुले होतात. जे काम होत नव्हते ते सहज पूर्ण होते आणि कधी-कधी एखादी छोटी घटना संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकते. 7 जूनचा दिवस कसा असाच संकेत देत आहे, विशेष मेष राशीच्या त्या लोकांसाठी जे गेल्या काही महिन्यापासून संघर्ष करत आहेत, मेहनत करत आहेत आणि अपेक्षित यश मिळत नाहीये. तुमच्या संयमाची परीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. प्रत्येक बदल फक्त आनंद घेऊन येतो असं नाही. काही बदल आपल्याला सावध राहण्याचा इशाराही देतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचं आहे, कारण ग्रहाची स्थिती सांगते की काही मेष राशीच्या लोकांना अचानक लाभ होऊ शकतो. काहींना नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकते, तर काहींच्या जीवनात एखादी मोठी व्यक्ती प्रवेश करू शकते जी त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल. पण दुसरीकडे काही लोकांनी चुकीच्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा हितचिंतक असेल असे नाही. त्यामुळे या काळात निर्णय घेताना डोळे उघडे ठेवणे आवश्यक आहे. मंडळी, मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. धाडस, आत्मविश्वास, नेतृत्व आणि संघर्ष करण्याची ताकद आहे. राशी लोकांमध्ये निसर्गकरिता असणे अनेकदा घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसान देखील करू शकतात. 7 जूनच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. काही नवीन कल्पना मनात येतील, नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती आहे ज्यामुळं तुम्ही सतत चिंतेत आहात. एखादे काम आहे का जे वारंवार अडकत आहे, किंवा एखादे स्वप्न आहे का जे पूर्ण होण्याची वाट पाहत आहे? जर उत्तर होय असेल तर हा काळ तुमच्यासाठी आशेचं किरण घेऊन येऊ शकतो. आजचा दिवस तुमचा एक नवीन दिशा बदलून जाऊ शकतो. परिस्थिती बदलण्यास सुरू होऊ शकते आणि नशिबाचा खेळ तुमच्या बाजूने फिरू शकतो. म्हणून मंडळी, मन शांत ठेवा, सकारात्मक विचार करा आणि पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की 7 जून रोजी ग्रहाची स्थिती नेमकी काय सांगते, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला सर्वात मोठा लाभ मिळू शकतो. चला तर मग पुढे जाणून घेऊया मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. मंडळी, आता आपण जाणून घेऊया 7 जून रविवारच्या दिवशी ग्रहाची चाल मेष राशीसाठी कोणते संकेत देत आहे. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ मानला जातो. मंगळ हा धैर्य, आत्मविश्वास, ऊर्जा आणि कृतीचा कारण ग्रह आहे. जेव्हा मंगळची स्थिती अनुकूल होऊ शकते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात थांबलेली कामे पुन्हा वेगाने पुढे जाऊ शकतात. 7 जूनच्या आसपास ग्रहाच्या हालचाली काही विशेष संकेत देत आहेत. अनेक दिवसापासून तुमच्या मनात असलेली चिंता आणि हळूहळू कमी होऊ शकते. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही वारंवार विचार करत होता त्याचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ येत आहे.
काही मेष राशींच्या लोकांना अचानक एखादा फोन कॉल, संदेश किंवा भेट मिळू शकते, जी त्यांच्या भविष्याच्या महत्त्वाची ठरेल. सुरुवातीला ही घटना छोटी वाटेल, पण पुढे जाऊन तिचा मोठा परिणाम दिसू शकेल. मंडळी, कधी कधी नशीब मोठ्या आवाज करून येत नाही, ते शांतपणे दार ठोठवतं आणि जो व्यक्ती योग्य वेळी योग्य संधी ओळखतं त्याच्याकडे यश चालत येतं. याचं कारण 7 जूनचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांकडे लक्ष द्या. एखादी नवीन ओळख, नवीन प्रस्ताव, नवीन कल्पना किंवा अचानक मिळालेली माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ज्या लोकांनी नुकतेच नवीन काम सुरू केले आहे किंवा नवीन व्यवसाय पाऊल टाकले आहे, त्यांना सकारात्मक संकेत मिळू लागतील. सुरुवातीला थोडे अडथळे येतील, पण त्या परिस्थिती सुधारण्यास सुरू होईल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ खूप चांगला. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल, मेहनतीचे परिणाम हळूहळू मार्ग लागतील. आणि मंडळी, गोष्ट लक्षात ठेवा, ग्रहाची साथ मिळली म्हणजे प्रत्येक थांबवायचे नाही, उलट हा काळ अधिक मेहनत करण्याचा आहे. कारण जे लोक या काळात खूप उपयोगी करतील त्यांना सर्वात मोठा फायदा मिळेल. मेष राशीच्या काही लोकांना जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळते. ज्यांच्याशी अनेक दिवस संपर्क नव्हता, ती व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तसेच तुम्ही लोकांसाठी प्रवासाचे योग देखील तयार होते आहे. कामानिमित्त किंवा कुटुंबासाठी हा प्रवास भविष्यातील एखाद्या मोठ्या संधीचे दार उघडू शकतो. मंडळी, ग्रह एक विशेष संदेश देतात की स्वतःवर विश्वास कमी करू नका. गेल्या काही काळात ज्या गोष्टी तुमच्या प्रमाणे घडल्या नाहीत त्याबद्दल निराश होऊ नका. गरज नाही, कारण आता काळ बदलण्याचे चिन्ह दिसत आहे. नशिबाचा खेळ सुरू झाला आहे, पण ती जिंकण्यासाठी तुम्हाला धैर्य, संयम आणि योग्य निर्णयाची गरज असेल. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की आर्थिक बाबत 7 जून नंतर मेष राशीच्या लोकांना कोणते विशेष लाभ मिळू शकतात, कोणत्या गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे. चला तर पुढे जाणून घेऊया. मंडळी, आता आपण पाहणार आहोत 7 जून रविवारच्या दिवशी मेष राशीच्या आर्थिक स्थितीमध्ये कोणते बदल होऊ शकतात. गेल्या काही दिवसापासून पैशाच्या बाबत काही अडचणी जाणवत असतील, खर्च वाढत असतील, पैसे अडकलेले किंवा अपेक्षित उत्पन्न मिळत नसेल, अशा गोष्टी काही लोकांच्या बाबतीत घडत असतात. पण आता ग्रहाची चाल खूप हळूहळू बदलत आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याचे संकेत दिसत आहे. 7 जून पासून काही मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. हा लाभ एखादी जुनी अडकलेली रक्कम, थांबलेली बाकी किंवा अचानक मिळालेल्या संधीमधून मिळू शकते. काही लोकांना नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. पार्ट टाइम काम, नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसायातील एखादी नवीन डील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मंडळी, या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पैसा आला तरी त्याचे योग्य नियोजन करणे. अनावश्यक खर्च टाळा, कारण जसा धनलाभ होण्याचा योग आहे तसा अचानक खर्च वाढण्याची शक्यता देखील आहे. गुंतवणुकीच्या बाबत सावध राहा. कोणतेही मोठे आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती घ्या. घाईघाईत निर्णय घेऊ नका, नुकसान होऊ शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा मिश्र असल्यामुळे नवीन संधी निर्माण होण्याचे संकेत आहेत आणि नवीन घेतलेला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील छोटा आर्थिक लाभ किंवा इन्व्हेस्टमेंट मिळण्याची शक्यता आहे. मंडळी, लक्षात ठेवा, नशीब नेहमी साथ देत नाही, पण ती संधी टिकवणं तुमच्या हातात असतं. म्हणून या काळात संयम, नियोजन आणि योग्य निर्णय महत्त्वाचे आहेत. कारण 7 जून नंतर आर्थिक प्रवाह तुमच्या बाजूने वळू शकतो, पण त्याचा योग्य उपयोग केला तरच तो खरा फायदा मिळतो. तर मंडळी, करिअर, नोकरी आणि व्यवसायातील मोठे बदल आपण जाणून घेऊया. तोपर्यंत स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी, कारण की तुमच्या एका कमेंटमुळं आम्हाला प्रेरणा मिळते. चला तर मग आता आपण जाणून घेऊयात ते महत्त्वाचं रहस्य. करिअर, व्यवसाय आणि यशाचे नवे दरवाजे कसे उघडणार. मंडळी, आता आपण जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसायाच्या दृष्टिकोनात 7 जून रविवार कोणता संकेत घेऊन येत आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असे वाटत असेल का, खूप मेहनत करूनही यश नाही. हा मंडळी, खूप मेहनत करूनही यश नाही, तर तुम्हाला
असे काही खूप मेहनत करून अपयश मिळत असेल तर अनेक प्रयत्नांहून कामे अर्धवट राहतात, तर काही वेळा यश अगदी जवळ येत असतं, हातातून निसटते. पण आता परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. 7 जूनपासून तुमच्या कामाच्या क्षेत्रात काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात. विशेष नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. काही मेष राशींच्या लोकांना पगारवाढ किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याचे संकेत देखील आहेत. अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य संधी मिळू शकते. मंडळी, लक्षात ठेवा, कधी-कधी आयुष्यात एक असा संधी माणसाच्या पूर्ण भविष्य बदलून टाकतं. त्यामुळे कोणतीही नवीन संधी समोर आली तर दुर्लक्ष करू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अधिक उत्साह ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि नवीन भागीदारी याचे योग्य तयार होत आहे. ज्या लोकांना व्यापार मंदावला होता त्यांना पुन्हा गती मिळू शकते. बाजारात तुमची ओळख आणि विश्वास वाढू शकतो. परंतु इथे एक सावधगिरीचा इशारा देखील आहे. कोणतीही व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका. मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका. भागीदारी करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. घाईघाईत घेतलेला निर्णय पुढे जाऊन अडचणी निर्माण करू शकतो. मेष राशीच्या काही तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायची प्रेरणा मिळू शकते. जर तुम्ही एखादी नवीन कल्पना मनात ठेवून बसला तर त्याच्यावर काम करू शकता, कारण हा काळ अनुकूल ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा करिअरच्या संबंधित महत्त्वाच्या संधी मिळू शकतात. मेहनत किंवा सातत्य कायम ठेवल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. मंडळी, ग्रहाची स्थिती एक गोष्ट स्पष्ट सांगत आहे. तुमच्याकडे क्षमता आहे, मेहनत आहे आणि धैर्य आहे. आता गरज आहे ती योग्य वेळ ओळखायची. 7 जून नंतर अनेक दारे उघडू शकतात, पण त्या दारातून पुढे जाण्याचे धैर्य तुम्हालाच दाखवावे लागते. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतील, हार मानणार नाही, त्यांच्यासाठी येणारा काळ प्रगतीचा आणि यशाचा ठरू शकतो. म्हणून निराशा बाजूला ठेवा, नवीन ऊर्जा घेऊन कामाला लागा आणि प्रत्येक संधीचे स्वागत करा, कारण नशिबाचा खेळ सुरू झाला आहे आणि या खेळात विजेता बनण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. पुढील भागात आपण प्रेम, विवाह, कुटुंब आणि नातेसंबंधात 7 जूनचे विशेष संकेत जाणून घेणार आहोत. मंडळी, पैसा, करिअर आणि यश जितके महत्त्वाचे आहे तितके महत्त्वाचे असतात आपले नातेसंबंध. कारण म्हणून कितीही यशस्वी झाला तरी त्यांच्या आयुष्यात प्रेम, आपुलकी आणि कुटुंबाचा आधार नसेल तर ते यश अपूर्ण वाटते. 7 जून रविवारपासून मेष राशीच्या अनेक लोकांच्या नातेसंबंधामध्ये काही सकारात्मक बदल दिसू शकतात. विशेष गेल्या काही दिवसापासून जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होण्याची शक्यता आहे. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यामध्ये अंतर निर्माण होते. बोलण्यातला गैरसमज, अपेक्षाभंग किंवा वेळ न देणे यामुळे मनात कडूता निर्माण होते. पण आता परिस्थिती हळूहळू सुधारण्याचे संकेत मिळत आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळू शकतो. पुढे एखादा महत्त्वाचा निर्णय, संधी साथ मिळेल. घरामध्ये आनंदाचे वातावरण होईल. ज्याच्या वैवाहिक जीवनात काही वेळापासून तणाव सुरू आहे त्यांना या काळात रागाऐवजी संवादाचा मार्ग निवडला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, एक प्रेमळ शब्द अनेक वाद संपवू शकतो. प्रेम संबंधात असलेले मेष राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ विशेष. तुम्हाला तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळू शकते. एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते, त्यामुळे नातं अधिक मजबूत होईल. परंतु मंडळी, इथे एक इशारा देखील आहे. अहंकार आणि हट्टपणा या दोन्ही गोष्टींपासून दूर राहा. मेष राशीचा स्वभाव स्पष्टता आणि धाडसी असतो, पण कधी कधी या स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून बोलताना शब्दाची निवड काळजीपूर्वक करा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला सल्ला द्या. या काळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याचे अनुभव, मार्गदर्शन एखाद्या मोठ्या समस्येचे समाधान देऊ शकतो. ज्या लोकांना घरामध्ये काही शुभ कार्याची चर्चा होऊ शकते त्यांना चांगली बातमी मिळू शकते. विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश किंवा इतर मंगल कार्याचे योग्य काही लोकांसाठी तयार होत आहे. मुलाच्या संबंधित काही आनंद बातमी देखील मिळू शकते. त्यांच्या शिक्षण, करिअरमध्ये किंवा इतर क्षेत्रात प्रगतीचे चिन्हे दिसू शकतात. मंडळी, या काळात शक्य तितका वेळ कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करा. काम आणि पैशामागे धावताना नात्याला वेळ देणे विसरू नका, कारण ग्रहाचा स्पष्ट संकेत आहे की येणाऱ्या काळात तुमची सर्वात मोठी ताकद तुमचे कुटुंब आणि तुमचे जवळचे लोक असतील. तुमच्या आयुष्यातील काही नवीन व्यक्तीचा प्रवास होण्याची शक्यता देखील आहे. या व्यक्ती भविष्यात तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे तुम्ही
ओळखीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, पण कोणावर लगे पूर्ण विश्वास ठेवू नका. एकूण पाहता 7 जूनची मेष राशीच्या लोकांसाठी आपुलकी, कुटुंब, नातेसंबंध बाबतीत आशादायक काळ सुरू होण्याचे संकेत मिळत आहे. मात्र संयम, समजूतदारपणा, संवाद या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर शुभ साधना पूर्ण लाभ घेतात. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा, पुढील सावधान, नशिबाचा खेळ सुरू झाला आहे, पण कोणत्या गोष्टीपासून दूर राहणं आवश्यक आहे. मंडळी, आतापर्यंत आपण अनेक शुभ संकेत पाहिले. धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, नातेसंबंधामध्ये सुधारणा आणि नवीन संधीची चर्चा केली. पण प्रत्येक शुभ काळासोबत काही सावधगिरीचे संकेत देखील असतात. 7 जून रविवारपासून नशिबाचा खेळ सुरू होत आहे, पण या खेळात जिंकण्यासाठी तुम्हाला काही गोष्टीच्या विशेष काळजी घ्यावी लागेल. मेष राशीच्या लोकांसाठी स्वभाव धाडसी असतो. ते कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही, परंतु कधी कधी आत्मविश्वास माणसाला चुकीच्या दिशेने घेऊन जातो. याच कारणामुळे या काळात कोणताही मोठा निर्णय घेताना दोनदा विचार करा, कारण आवश्यक आहे. मंडळी, तुमच्या आजूबाजूला काही असे लोक असू शकतात जे तुमच्या यशावर आणखीन नसतील. ते समोर तुमचे कौतुक करतील, पण मागून तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून प्रत्येकाला सांगणे टाळा. तुमच्या योजना, तुमचे स्वप्न आणि तुमचे पुढील पाऊल याबद्दल फक्त विश्वासू लोकांना चर्चा करा. आर्थिक बाबत विशेष सावध राहा. जर तुम्हाला मोठ्या नफ्याचे आश्वासन देत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक प्रस्ताव नीट तपासा. कागदपत्रे वाचल्याशिवाय कोणतीही सही करू नका. काही लोकांना अचानक खर्च वाढल्याचा अनुभव येऊ शकतो. घरातील एखादी गरज, वाहिनीशी संबंधित खर्च किंवा आरोग्याची पैसा खर्च होण्याची शक्यता आहे, म्हणून पैशाचे नियोजन करून ठेवा. मंडळी, आरोग्याच्या बाबतीत देखील थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या, वेळेवर जेवण करा, मानसिक तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. काही मेष राशीच्या लोकांना या काळात रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण हा क्षण राग अनेक वर्षांचे नाते खराब करू शकतो. जर कोणासोबत मतभेद झाले तर वाद वाढण्याऐवजी शांतपणे संवाद साधा. लक्षात ठेवा, 7 जून नंतर तुमच्या समोर अनेक संधी येणार आहे, पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने असते असे नाही, म्हणून घाई करू नका. निरीक्षण करा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. नशीब तुमच्या बाजूने उभे राहण्यास तयार आहे, पण नशिबाची साथ मिळाल्यावर देखील विवेक आणि संयम आवश्यक असतो. मंडळी, या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. जर एखादी संधी खूपच सोपी, खूपच आकर्षक वाटत असेल तर तिची पडताळणी नक्की करा, कारण काही वेळा मोठ्या यशाच्या आधी मोठी परीक्षा देखील येते. 7 जूनचा दिवस तुमच्यासाठी बदलाचा दिवस असू शकतो, पण हा बदल सकारात्मक बनवण्याची जबाबदारी तुमच्या हातात आहे. म्हणून सावध राहा, जागरूक राहा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण नशिबाचा खेळ सुरू झाला आहे आणि आता पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्याची दिशा ठरवू शकतात. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या मेष राशीच्या लोकांसाठी हा मोठा बदल सर्वात जास्त प्रभावी ठरणार आहे. त्यांना कोणती मोठी खुशखबर मिळू शकते. मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. 7 जून नंतर नशिबाचा खेळ नेमका कोणत्या मेष राशीच्या लोकांसाठी मोठा बदल घेऊन येणार आहे. ज्या लोकांनी गेल्या काही महिन्यात खूप संघर्ष केला आहे, वारंवार अपयश झाले तरी हार मानली नाही, अशा लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. तुम्ही मेहनत करत आहात पण फळ मिळत नाही असे वाटत असेल तर आता परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. काही लोकांना अचानक एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. जुन्या अडचणी कमी होऊ शकतात. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा कुटुंबाच्या संबंधित एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची चिन्ह दिसत आहेत. विशेष ज्या मेष राशीच्या लोकांना जन्म अश्विनी, भरणी आणि कृतज्ञ नक्षत्राचा झाला आहे, त्यांना या काळात सकारात्मक अनुभव येण्याची शक्यता जास्त आहे. मंडळी, या काळात तुमचा आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. भूतकाळातील अपयश विसरा. नवीन सुरुवात करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा, कारण काही वेळा आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक संधी पुरेशी असते आणि ती संधी तुमच्या दारात आणण्याची शक्यता आता वाढत आहे. ग्रहाचा संदेश स्पष्ट देत आहे. जुना संघर्ष संपत आहे. नवीन अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ येत आहे. म्हणून नकारात्मक विचारापासून दूर राहा. सकारात्मक राहा. ईश्वरावर विश्वास ठेवा आणि तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, कारण नशिबाची साथ त्यांनाच मिळते जे स्वतःवर विश्वास ठेवतात. तर मंडळी, मेष राशीवाल्यांनो, तुम्ही खूप वेळापासून ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती गोष्टी म्हणजे उपाय.
मंडळी, 7 जून रविवारचा दिवस अधिक शुभ करण्यासाठी हा सोपा नक्की उपाय करा. रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये थोडासा गूळ आणि लाल फूल टाका. उगवत्या सूर्याला अर्धा अर्पण करा. अर्ध देताना 21 वेळा ओम घृणे सूर्याय नमः हा मंत्राचा जप करा. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा सूर्यदेवांना सांगा. हा उपाय केल्याने आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुभ कार्यामध्ये येणारे अडथळे कमी होतात. तसेच रविवारी एखाद्या गरजू व्यक्तींना गूळ, गहू किंवा फळाचे दान केल्यास शुभ फळ मिळू शकते. मंडळी, 7 जून रविवारी हा मेष राशीसाठी बदल, संधी आणि नवीन आशा घेऊन येत आहे. काहींसाठी हा दिवस आर्थिक प्रगतीचा असेल, काहींसाठी नातेसंबंध सुधारण्याचा असेल, तर काहींसाठी आयुष्यात नवीन दिशा देणारा ठरेल. पण लक्षात ठेवा, नशिबाचा खेळ सुरू झाला असला तरी यश मिळवण्यासाठी मेहनत, संयम आणि योग्य निर्णय आवश्यक आहे. ईश्वर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय सूर्यनारायण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि स्वामी भक्ती शक्ती चॅनलला जोडून राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मेष राशीच्या सर्व जातकांना 7 जून रविवारसाठी हार्दिक शुभेच्छा. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश आणो. अडकलेली कामे पूर्ण होवो, नशिबाची साथ लाभो, घरात आनंद आणि शांती नांदो. विश्वास ठेवा, चांगला काळ सुरू होतो तेव्हा संकेत आधी मिळतात आणि परिणाम नंतर दिसतात. तर मंडळी, चला तर भेटू नेक्स्ट राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.